नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर आज आपण आपल्या मक्याच्या शेतावरती आलो आहे आणि मक्याच्या शेतावरती आल्याच्या नंतर आपल्याला त्यामधले जे काय आपण सांगत असतो की मक्यामध्ये पान निळसर होत आहे आणि थोडं जांभळंपणा दिसत आहे। तर हे पूर्ण लक्षण आपले त्यामधले जे काय न्यूट्रिशन असतात आणि जमिनीमध्ये कोणकोणते घटक आपल्या मक्याला कमी पडले हे सविस्तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आपण जे काय नियोजन करत असतो मक्यामध्ये, तर जसं की आपण पहिले मका लागवड करत असतो आणि मका लागवड आपण पावसाळी मका लागवड झाल्याच्या नंतर आपण परत हिवाळी मका घेत असतो। तर हिवाळी मका घेत असताना आपल्या पहिले जे मका येत असते आपली ती एक जोमामध्ये आणि जोरात येत असते। तर चांगल्या प्रकारे आल्याच्या नंतर आपल्या जमिनीमधलं पूर्ण न्यूट्रिशन कमी होत असते। तर जमिनीमधलं पूर्ण न्यूट्रिशन कमी झाल्याच्या नंतर जे काय आपण खतं देत असतो मक्याला, बेसल डोस देत असतो, युरिया देत असतो, झिंक देत असतो, तर ते पूर्ण मक्याला लागू होत असतात। मक्याला लागू झाल्याच्या नंतर आपण पूर्ण मक्याचं ॲव्हरेज काढत असतो चांगलं आणि त्यानंतर परत आपण हिवाळी मका घेत असतो। तर त्यामध्ये समस्या आपल्याला भरपूर दिसत असते, जसं की निळसरपणा आणि थोडं मक्याच्या पाण्याला थोडं असं एक जांभळेपणा अशा प्रकारे। तर हे पूर्ण आपल्या मक्यामध्ये कमतरता म्हणजे एक झिंकची आणि दुसरी गोष्ट एक नत्र युरिया। तर अशा प्रकारे आपल्या मक्यामध्ये कमतरता भासत असते। त्यासाठी आपल्याला पहिले काय करायचं आहे, मी सांगितलं होतं तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये की आपल्याला चांगल्या प्रकारे खत नियोजन करून घ्यायचं आहे पेरता वेळेस, म्हणजे पेरणी करता वेळेस आपल्याला चांगल्या प्रकारे खताचं नियोजन करून घ्यायचं होतं। तर मी तुम्हाला खताचं नियोजन पण सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की आपल्याला पेरणी करत असताना 2 सुपर फॉस्फेट आणि त्यासोबत 10-26 सुपर फॉस्फेट पहिले नळीवरती फेकून घ्यायचं होतं आपल्याला। आणि मका पेरत असताना आपल्याला 10-26 आणि त्यामध्ये झिंक सल्फेट ह्या अशा प्रकारे आपल्याला वापर करायची होती। आता परत आपल्याला त्यामध्ये आता सध्या खताचा डोस आणि एक फवारणी घ्यायची आहे। तर आपल्या मक्यामध्ये एवढं काही म्हणजे आपल्याला निळेपणा जांभळेपणा दिसत नाही, कारण की आपण त्यावरती चांगल्या प्रकारे काम करून घेतलं नियोजन ठेवून। तर आता आपल्या मका एक 15 ते 18 दिवसाची मका आपली, म्हणजे 16-17 दिवसाची मका कंप्लीट होऊन आपली आता सध्या। तर आपल्याला लगेच आता फवारणी घ्यायची। तर फवारणी घेत असताना आपण आता त्यामध्ये फक्त झिंकचीच फवारणी घेणार आहोत आणि त्यामध्ये आळी थोड्या प्रमाणात आळी दिसते, एक 2-4% आळी आपल्याला तुरळक ठिकाणी दिसते। त्यासाठी आपल्याला पहिलेच फवारणी करून घ्यायची। जास्तीची आपल्या मका पिकामध्ये आळी लागली तर आपल्या उत्पन्नात 100% घटता येणार, कारण की जे येणारे कोंब असतात ते पूर्ण आळी खात असते आणि ज्याची वाढ मक्याची वाढ ही जास्तीत जास्त म्हणजे अन्नद्रव्य शोषण ही पानाद्वारे असते आणि त्यानंतर छोट्यापणी पानाद्वारे असते, मोठ्यापणी मुळेद्वारे असते। तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करून घ्यायचं। आता सध्या आपल्याला फवारणीमध्ये आपल्याला आता सध्या 1261 मक्यावरती 1261 घ्यायचं आहे आणि त्यामध्ये झिंक सल्फेट आपलं झिंक पण घेऊ शकतो आपण। अशा प्रकारे आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे। फवारणी झाल्याच्या नंतर आपल्याला परत त्यामध्ये खताचा डोस घ्यायचा। आता सध्या आपल्याला प्लेन मन्सूनी एक युरिया एकरी आपल्याला 1 बॅग सोडून घ्यायची। तर चांगल्या प्रकारे वाढ होताना दिसेल, कारण की आता खूप थंडी वाढल्या कारणाने मक्याची वाढ थोडी कमी होताना दिसत आहे, कारण की टेम्परेचर खूप रातच्या टायमाला आणि सकाळी 10 ते 11च्या टायमाला जास्ती थंड वातावरण राहत आहे। तर जमीन खूप रात्रीच्या टायमाला थंडी झाल्या कारणाने एक सकाळ झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला थंडीच दिसते। तर त्या यांना आपल्या मकाची वाढ कमी होताना दिसत आहे। त्यासाठी आता आपल्याला चांगल्या प्रकारे नियोजन ठेवूनच काम करायचं आहे। आता सध्या आपल्याला फवारणी आणि युरिया एकरी आपल्याला 1 बॅग युरिया घ्यायचं आहे आणि फवारणीद्वारे तुम्हाला सांगितलं मी आळीसाठी कुठलं औषध घेऊ शकतो आपण, आणि झिंक आणि 1261 हे फवारणीद्वारे आपल्याला वापरून घ्यायची। अतिशय तुम्हाला सांगितलंच होतं मी की आपलं अंतर एक 9 इंचावरती आपण लागवड केली, तुम्ही बघू शकता 9 इंचावरती आपली लागवड आहे। एक समान आपली मक्याची वाढ होताना दिसत आहे, अतिशय चांगली वाढ होताना दिसत आहे। आपली सध्या मक्याची व्हरायटी 6802 घेतली आपण, मागच्या जे बारीला पुन्हा घेतली होती ती आपली 6802 होती,
कारण की पावसाळ्यामध्ये तिचा नॉर्मली आपण 6 इंचावरती लागवड केली होती. डबल आपले 7 इंचावरती डबल दाना होता. तर त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे ॲव्हरेज तर भेटले, पण धांड्याची थोडी जाडपणा कमी होते. तर त्यासाठी आपण आता एक समान आपण अंतर ठेवलं, एक 9 इंचाचं, दोन्ही झाडातलं 9 इंच आणि हे दोन्ही झाडामधलं अंतर आपल्याला एक 10 ते 11 इंच ठेवला पुन्हा. तर अशा प्रकारे आपलं नियोजन ठेवून आपण काम करून व्यवस्थित आपली मक्काची लागवड करून इथपर्यंत आपली मक्का डेव्हलप केली पुन्हा. आणि 100% आपण सांगितलंच असतो तुम्हाला की 55 ते 60 क्विंटल 100% ॲव्हरेज निघणार. एक नियोजन ठेवूनच काम करायचं आपल्याला. तर अतिशय आपल्याला त्यामधून जे आपण खत वापरलं होते पहिले पेरणी करता वेळेस, आणि पेरणी करता वेळेस आपण जे खत वापरून झाल्याच्यानंतर आपल्याला त्यामधलं कुठलंही आपल्या मक्कामध्ये निळं होताना दिसलं नाही. एवढी मक्का आपण एक पावसाळ्याची मक्का असूनसुद्धा आपल्या मका पिकामध्ये कुठलंही आपल्याला जांभळं जाड, एक पिवळं जाड कुठलंही दिसत नाही. एक थोड्या प्रमाणात आपल्या जास्त म्हणजे थोडं शेतामध्ये आपल्या ढेकूळ राहिल्या कारणाने थोडं नॉर्मली एक दाण्याने आपली थोडी पतली झाली. म्हणजे ज्या ठिकाणी टोकन पद्धतीनं जो दाना खोलवरती जायचा तो वरच्यावरती पडून सुकून गेला. तर अशा प्रकारे आपली एक 90%च्या वरती आपली उगवण झाली. एक तुरळक ठिकाणी आपली 1-2 दाण्याने कमी पडली थोडी. तर अतिशय आपल्या मक्कामध्ये 100% आपल्या मक्या पिकामध्ये उगवण होताना दिसत आहे. तर असं जर नियोजन केलं 100% आपल्या उत्पन्नात मक्याच्या एक 55 ते 60 क्विंटल 100% उत्पन्न निघणार म्हणजे निघणार. आपला मक्याचा पीक असं असतं जास्ती अन्नद्रव्य लागत असतं मक्याच्या पिकाला. तर त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त त्याला अन्नद्रव्य उपलब्ध करून द्यायचं आहे आपल्याला. जास्त म्हणजे रासायनिक खतं जास्त असं काही आपल्याला वापर करायचं नाही. वेळोवेळच करायचं आहे आपल्याला, टाईमशीर करायचं आहे, जेणेकरून आपल्या पीक त्यामधून अनवरत वाढ होऊन उत्पन्नच घटणार नाही. अशा प्रकारे नियोजन करायचं आहे आपल्याला. भरपूर शेतकरी काय करतात की नुसतं युरिया सोडत असतात. युरिया सोडल्याच्यानंतर त्याची अनवरत वाढ होत असते आणि अनवरत वाढ झाल्याच्यानंतर 100% उत्पन्नात घट येणार. कारण की जी मक्का नुसती वाढ झाल्याच्यानंतर धांडा बनत नसतो. जो धांडा जाड बनला 100% कणूस जाड बनणार. तर त्यासाठी आपल्याला पहिले आता सध्या जे काय मेंटेन्ड आपली वाढ असते त्यानुसारच काम करायचं आहे आपल्याला. जर धांडा आपला बारीक पडला तर 100% आपल्या उत्पन्नात घट येणार. कारण की अनवरत वाढ होत असते मक्काची, फक्त वाढी लागत असते. तर त्यासाठी आपल्याला धांडा पण बनवायचा गरज आहे. म्हणजे धांड्याची आपल्याला जाडी जर भेटली तर आपल्याला 100% आपल्या कंचाची पण जाडी भेटणार. त्यासाठी आपल्याला आता सध्या पुन्हा एकरी आपल्याला 1 बॅग युरिया घ्यायचा आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच मी, 1 बॅग युरिया घ्यायचा आहे आपल्याला सध्या. आणि येणाऱ्या टायमाला आपल्याला 15 दिवसाले जे कोणतं खत वापरणार आहे आपण की जेणेकरून त्या मक्याच्या पिकामधून आपल्याला भरघोस उत्पन्न निघेल आणि धांडा पण कसा जाड बनेल आणि एकदम पान रफनेस आणि क्वालिटी हे संपूर्ण आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत. तर अतिशय आपल्या मक्का 100% उगवण झालं आणि उगवण झाल्याच्यानंतर आता सध्या फवारणी आणि एक खत नियोजन करणार आहोत. तर व्हिडिओ कसा आवडला हे कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.